आज आपण शिकणार आहोत काउंट इफ. काउंट म्हणजे टोटल किती आहे याची आपल्याला काउंट करायची आहे. आणि या काउंट मध्ये जर काही इफ कंडिशन आली कोणती तर आपण काउंट इफ हा फॉर्म्युला वापरू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण काउंट इफ फॉर्म्युला शिकवत आहोत. तर काउंट इफ जसे मी आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे काउंट इफ मध्ये पहिला आपण काउंट कसं करायचं ते शिकूया. काउंट हा फॉर्म्युला काय आहे हे शिकूया. जसा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझा सम इफ फॉर्म्युला शिकलात त्यामध्ये जसे मी तुम्हाला सांगितलं तर सम म्हणजे पूर्ण ह्या लोकांची सम, ह्या पूर्ण अमाऊंटची सम असते. आणि सम इफ मध्ये जर कोणती कंडिशन आली तर सम इफ वापर. त्याच प्रकारे काउंट मध्ये हे जे पूर्ण नंबर आहेत यांची काउंट होते. आणि काउंट इफ मध्ये जर एखादी कंडिशन असेल, जर आपल्याला एखाद्या नंबरपेक्षा जास्त नंबर पाहिजे असेल, कमी नंबर पाहिजे असेल, इक्वल टू नंबर पाहिजे असेल तर तो आपण काउंट इफने कॅल्क्युलेट करू शकतो. सर्वात पहिला आपण काउंट हा फॉर्म्युला बघूया. तर काउंट या फॉर्म्युल्यासाठी इज इक्वल टू काउंट. आता मी हे काउंट करत आहे, ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या किती आहेत त्या मी काउंट करणार आहे. तर ह्या 8 व्हॅल्यूज आहेत. इथे मी एंटर केलेलं आहे. ह्या पूर्ण 8 व्हॅल्यू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 व्हॅल्यू आहे. हे 8 काउंट झाले आहे. पण आता याच्यामध्ये एखादी कंडिशन आली, समजा मला 11,880 ही अमाऊंट या रो मध्ये जर खूप मोठा डेटा असेल आणि ह्याच्यामध्ये ही 11,880 किती वेळा आली आहे ते मला काउंट करायचे आहे. तर मी कसे करणार? इज इक्वल टू काउंट इफ टॅब क्रिएट केलेला आहे, फंक्शन टॅब वरती केलेला आहे. इथे रेंज हा ओपन झालेला आहे, रेंज ही दिलेली आहे. क्रायटेरिया मला कोणता द्यायचा आहे? 11,880 आणि मी इथे ओके करत आहे. तर 11,880 ही अमाऊंट एकदाच आलेली आहे. आता मला 11,880 तर ग्रेटर दॅन 11,880 ह्या अमाऊंट काढायची आहे. तर मी कसं काढणार त्या? इज इक्वल टू सम इफ काउंट इफ फंक्शन बार वरती मी इथे क्लिक केलंय. फंक्शन आर्ग्युमेंट मला तर द्यायचे आहे. तिथे ही अमाऊंटचा रेंज दिलेली आहे. क्रायटेरिया इथे कोणतं सांगितलं आहे? इफ ही कंडिशन कोणती होते आहे? ही आहे इफ कंडिशन ग्रेटर दॅन 11,880 या अमाऊंट पेक्षा किती व्हॅल्यू आहेत, किती काउंट आहेत जे इथे जास्त आहेत. तर इथे 7 काउंट आहेत जे आपल्याला इथे सरळ दिसत आहेत. 11,880 ही सर्वात लिस्ट व्हॅल्यू आहे, सर्वात लहान व्हॅल्यू आहे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या 11,880 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे टोटल जर काउंट 8 आहे, एक जर ही आहे तर 11,880 पेक्षा जास्त व्हॅल्यू या आहेत. आता आपण एक करूया. 11,880 ही व्हॅल्यू घेऊन सुद्धा ग्रेटर दॅन और इज इक्वल टू 11,880 यापेक्षा किती आहेत हे आपण एक कॅल्क्युलेट करून बघू. तर इज इक्वल टू काउंट इन, आपल्याला हे पूर्ण व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. क्रायटेरिया मी इथे सिलेक्ट करते आहे, जी आपली कंडिशन आहे ती. आणि इथे मी ब्रॅकेट क्लोज केले आहे. तर ह्या 8 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 11,880 पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. आणि इथे 11,880 इन्क्लूड नाही झाली होती. तसंच आपण आता लेस दॅन एक काढून बघू, कारण आता सगळ्याच काढलेल्या आहेत. लेस दॅन पण एक दाखवते 11,880 पेक्षा कमी. तर इज इक्वल टू काउंट इफ, फंक्शन ब्रॅकेट वरती क्लिक केलेला आहे. मी रेंज देते आहे आणि मला क्रायटेरिया घ्यायचा आहे. हा ओके करायचं. तर 11,880 च्या कमी काहीच दिसत नाही आपल्याला. 11,880 पेक्षा जास्त आपल्याला होत्या 7 आणि इथे कमी काहीही व्हॅल्यू नाही आहे.
अशा प्रकारे काउंट इफ हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ज्यावेळी खूप मोठा डेटा असतो आणि आपल्याला खूप काउंट करायचं असतं, त्या डेटामध्ये किती व्हॅल्यू आहेत, एखाद्याची व्हॅल्यू एखाद्या किती वेळा एखादी अमाऊंट किती वेळा आली आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यावेळी आपण काउंट इफ हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा फॉर्म्युला आपण कुठे कुठे वापरू शकतो हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. आणि माझ्या अशाच एक्सेल ट्रिकसाठी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्या गरजू मित्रांपर्यंत ज्यांना खरंच एक्सेल शिकायची गरज आहे, ऑफिसमध्ये पुढे जायची गरज आहे, त्यांनी नक्कीच माझे युट्यूब चॅनल पहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.